जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे देऊर या गावात. देऊर या गावामध्ये जागृत देवस्थान मुदाई देवीचं आहे. तर आपण तिथे जाऊन दर्शन घेणार आहोत. तर जाता जाता आपल्याला पहिल्यांदा महाराजांच्या डोळ्याचे दर्शन होते, तिथून आपण पुढे जाणार आहोत. आता आपण पोहोचलोय देऊर या गावात आणि इथं मुदाई देवीचं भव्य असं मंदिर आहे. आता आपण तुळजाभवानीच्या मंदिरापाशी आहे आणि इथं 5 वर्षापूर्वी मूर्तीचं म्हणजे बदलली झाली मूर्ती, त्यामुळे इथं आता कार्यक्रम आहे. तर आतमध्ये जाऊन बघू आपण कसा कार्यक्रम आहे. कृष्णाय गोविंदाय नमो नमः. आता आपण देवळातून पाया पण लावले. आता जायचंय मुदाईच्या देवळाकडे. आता आपण बसलोय मुदाई देवळाच्या मंदिरापाशी आणि आता देवळाच्या आत जायचंय. आपल्या मागे दिसतंय मुदाईचं देवळ आहे. जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जात आहे. चला आता आज जाऊया. मुदाई देवीच्या देवळामध्ये गेल्याबरोबरच आम्हाला पहिल्यांदा हा दरवाजा आढळला. हा दरवाजाची वैशिष्ट्य बात म्हणजे ह्या दरवाजातून कोणीही जाऊ शकते. दरवाजा जरी खूप लहान असला तरी यात अगदी जाड माणूस असला तरी ह्या दरवाजातून बसतो. या दरवाजाची खास वैशिष्ट्य आहे. तर आता आपण पण आत जाऊया. मी पण दरवाजामधनं बसलो आणि आत गेलो. आत गेल्याबरोबरच मला एक नवीनच दिसले, कारण की एकदम छोटेसे आणि इथं कमी जागेत म्हणजे भव्य असं मंदिर आतमध्ये होतं. आणि नंतर आतबरोबर गेल्याबरोबरच सगळीकडून दगडून म्हणजे डोंगर एखादा असेल ना, डोंगर पोखरून तिथे देवी बसली असं मानलं जातं. मग आपण तिथं जाऊन दर्शन घेणार होतो. पुढे गेलो तर त्यांचा पुजारी बसलेला होता. तर गेलो की नंतर मग देवीचं दर्शन घेतलं. आतून एकदम दगडून कोरून काम केलेलं असं होतं. ह्यो जो स्तंभ दिसतोय ना तुम्हाला, ह्यो मुदतीच्या चव्हाणांचा स्तंभ आहे. ह्यांच्या मागे देवी आली आणि त्यामुळे ह्यांचा इथं असा दगड झाला आहे. त्यामुळे स्तंभ पुसते तिथं रोज. आता आपण घराबाहेर बाहेर आलोय. आता बाहेर जायचंय. मक्कर आहे वाटतं, त्याला मक्कर म्हणते ती. आता आपण निघालोय मुदाई देवीच्या सांजकुंडात. ती वय जाळी लावलेलं ते दिसतंय ना पुढं, जाळी लावलं ती स्नानकुंड आहे. तिथं मुदाई देवी आंघोळ करते. आंघोळीचं पाणी आणि अभिषेक तिथं होतो. जिकडला तुम्ही चुली बघताय ना, तिथं होम बिम काय मोठा कार्यक्रम असला की तिथं स्वयंपाक केला जातो. मंदिर भाग असलं जोरात आहे, पुरातन आणि प्राचीन काळातलं एकदम पूर्वी काम नकाशी जोरात एकदम. देऊळ लय जोरात आहे. आता आपण देवळाच्या कडनं फिरतोय. असं माहिती सांगायला एक माणूस बघितलेला, पण तो काय आला नाही. तो जरा त्याचं काम असल्यामुळे पुण्याला गेला. त्या अख्ख्या देवळाची आपल्याला माहिती भेटली असते चांगली. आतमध्ये फोटो काढायला परमिशन नव्हती, पण आमच्या या दाजीमुळे परमिशन मिळाली.